हॅलो फ्रेंड्स, काल आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पाहिला. त्याच्यातलं एक उरलेलं गणित शेवटचं. इन द फिगर सर्कल्स विथ द सेंटर ए अँड बी टच इच अदर ॲट ई. इथं पहा, ए आणि बी सेंटर असलेले दोन सर्कल ई मध्ये टच करतायत. लाईन एल इज अ कॉमन टॅन्जंट. ही लाईन एल आहे, त्यांची कॉमन टॅन्जंट आहे. दोन्ही सर्कलांना ती कॉन्टॅक्ट करते. विच टचेस द सर्कल सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. सी आणि डी हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. Find the length of the CD if the radii of the circles are 4 cm and 6 cm. जर याची रेडियस 4 आणि याची रेडियस 6 असेल तर CD काढायला सांगितले तुम्हाला. पाहता नीट लक्ष द्या. आधी आकृतीवरून मी तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही इथं पाहताय AC 4 आहे. याचा अर्थ AE पण किती असणार आहे? 4 असणार आहे. त्यानंतर BD 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे बीई पण 6 सेंटीमीटर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे हे टचिंग सर्कल्स आहेत, एक्सटर्नल टच करतायत, म्हणजे ए बी हा टोटल किती झाला? 10 झाला. 4 + 6 10 झाला. जर या गणितामध्ये आपण AM परपेंडिक्युलर BD काढला तर हा अँगल 90 असणार आहे. टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस. इथं पण हा अँगल 90 असणार आहे. हा पण 90 आहे, म्हणजे उरलेला हा पण 90 होईल. याचा अर्थ हा रेक्टँगल होईल. रेक्टँगलच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ही 4 आहे, म्हणजे MD पण किती असणार आहे? 4 असणार आहे. आता हा जर आपण ट्रायंगल घेतला AMB, यामध्ये हा 4 आणि हा 2 किती झाला? 6 झाला टोटल. म्हणजे MB आहे तो 2 असणार आहे आणि हा 10 असणार आहे. पायथागोरस वापरून आपल्याला AM काढता येईल. AM एकदा मिळाला की AM आणि CD सारखाच असणार आहे, जे आपल्याला काढायचंय, CD काढायचंय. अशा पद्धतीने गणित आपल्याला सोडवता येईल. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे AM परपेंडिक्युलर BD ही कन्स्ट्रक्शन करणं. हा रेक्टँगल आहे, या रेक्टँगल मध्ये समोरासमोरील बाजू सारख्या दाखवणं आणि मग इथं पायथागोरस वापरणं. इन द गिवन फिगर ड्रॉ AM परपेंडिक्युलर BD. AM BD ला परपेंडिक्युलर काढलाय. A', C', थिअरम ऑफ टचिंग सर्कल. AEB हे कोलिनियर आहेत. AE इज इक्वल टू EC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथे दाखवले AE AC 4 सेंटीमीटर आणि BEBD 6 सेंटीमीटर. BEBD येतो 6 सेंटीमीटर. अँगल ACD, अँगल ADBDC 90 डिग्री. हा दोन्ही 90 डिग्री आहेत. टँजंट थिअरम आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AMDC, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे AMDC इज रेक्टँगल. हा रेक्टँगल होईल. देअरफॉर LM इज इक्वल टू AC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. DM इथं पहा, हा रेक्टँगल खाली आल्यामुळे असं झालेलं आहे. DM इज इक्वल टू AC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथं पाहताय तुम्ही या अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आहेत. नाउ DM प्लस BM इज इक्वल टू BD. देअरफॉर 4 प्लस BM इज इक्वल टू 6. इथं जर तुम्ही आकृतीमध्ये पाहिलं तर DM प्लस BM इज इक्वल टू BD, म्हणजे 4 प्लस BM इज इक्वल टू 6. देअरफॉर BM इज इक्वल टू 2 आणि BM आपल्याला मिळाला 2. हा 2 मिळालाय. हा आता 10 दाखवू आणि पायथागोरस वापरू. नाउ AB is equal to AE plus BE, A', AB is equal to 4 plus 6 is equal to 10. Now in triangle angle AMB is equal to 90 degree by construction. Therefore, by Pythagoras theorem, AM square plus BM square is equal to AB square. Values जर सबस्टिट्यूट केल्या आपण, AM square plus 2 square is equal to 10 square. इथं आपल्याला असं लिहिता येईल फ्रॉम सेकंड अँड थर्ड असं लिहिता येईल आपल्याला. इथं AM square is equal to 10 चा स्क्वेअर 100 minus 4. AM square is equal to 96. AM is equal to square root of 96. 96 चे पोट 1696 असेल आणि 16 चा स्क्वेअर रूट काढलं तर 4. AM 4 आहे, but CD is equal to AM. CD आणि AM सारखेच आहेत, अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल.
Therefore CD is equal to 4√6 सेंटीमीटर. हे आपल्याला आन्सर मिळालं. त्याच्या पुढचा प्रॅक्टिस सेट 3.3. याच्या आतमध्ये तुम्हाला 8वी मध्ये झालेल्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आर्क म्हणजे काय, मेजर आर्क, मायनर आर्क. इथं जे आकृतीमध्ये बघितलं तर हा डी आहे तो सेंटर आहे. DCE याला सेंट्रल अँगल असं म्हणता येईल आपल्याला. DE, EF हे सगळे मायनर आर्क आहेत. हा जो आहे तो मेजर आर्क आहे असं म्हणता येईल आपल्याला. आता काय दिलंय इन द फिगर GDEF आर द कॉन्साइक्लिक पॉइंट्स ऑफ द सर्कल विथ सेंटर C. C सेंटर असलेले हे सगळे पॉइंट्स आहेत एका सर्कलवर असणारे. अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. हा जो अँगल आहे तो सेंट्रल अँगल आहे 70 डिग्री. लक्षात द्या सेंट्रल अँगलचं माप हे त्याने कापलेल्या कंस एवढं असतं म्हणजे EF पण 70 असेल. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200. DGF इथं दाखवलंय मी 200 डिग्री म्हणजेच हा अँगल पण 200 असणार आहे. फाइंड आर्क DE काढायला सांगितलंय. पाहता या तिघांची बेरीज DE प्लस EF आणि DGF या तिघांची बेरीज आहे ती 360 असणार आहे. त्याच्यातला हा 200 आणि 70 सोडला तर उरलेला 90 येईल. इथे दाखवले पहा इन द गिवन फिगर आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ECF सेंट्रल अँगल. देअरफॉर आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री. पहिल्यांदा हा EF काढून घेतला तो किती आलाय 70 डिग्री आलेला आहे. त्यानंतर नाव मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 360. तुम्हाला माहिती आहे सर्कलचे सगळे जे आर्क आहेत त्यांची बेरीज 360 असते. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू इथे जर 70 आणि 200 या व्हॅल्यू जर भरल्या आपण आणि त्या इकडे आणल्या आणि मायनस केल्या तर 270 मायनस झाल्यानंतर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90. हा जो D आहे तो आपल्याला 90 मिळेल. नाव मेजर ऑफ आर्क DEF. आता आपल्याला DEF काढायला लावले. DF म्हणजे या दोघांची बेरीज असेल. हा आलेला 90 आणि हा 70 या दोघांची जर बेरीज केली तर 160 एवढे येईल आन्सर. इथं दिले पहा खाली मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ EF 90 प्लस 70 इज इक्वल टू 160. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू 160. हा जो DEF आहे फिगर मध्ये दाखवलेला यामध्ये DE 90 आहे आणि हा 70 आहे. दोन्ही मिळून टोटल आहे ती 160 होईल. In figure, triangle QRS is equilateral triangle. Prove that arc RS congruent with arc QS congruent with arc QR and measure of QRS is equal to 240. पहा हे सर्कल दिलेले हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय. तुम्हाला माहिती इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या बाजू सारख्या असतात म्हणजे QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू QS असं म्हणता येईल आपल्याला. Triangle QRS is an equilateral triangle. Therefore, segment RS is equal to segment QS is equal to segment QR. Sides of equilateral triangle. तुम्ही 8वीला शिकलेला आहात. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल मेक कॉन्ग्रुएंट आर्क्स. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा एकरूप कंस तयार करतात. या जीवा एकरूप आहेत म्हणजे हे कंस सुद्धा एकरूप असणार आहेत आणि म्हणून इथे लिहिले आर्क RS कॉन्ग्रुएंट विथ आर्क QS कॉन्ग्रुएंट विथ आर्क QR. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल मेक कॉन्ग्रुएंट आर्क्स. सेकंड आता आपल्याला QRS काढायला सांगितलेले. ही तिन्ही सारखे आहेत. प्रत्येकी 120 ते 360 होतील म्हणजे एक 120 चा येईल दुसरा 120 चा दोघांची बेरीज केली तर 240 असे येणार आहे. आधी ते 120 कसे आले ते काढायचे आपल्याला. लेट आर्क RS इज इक्वल टू आर्क QS इक्वल टू QR इज इक्वल टू X. आपण X मानलं तर या तिघांची बेरीज आहे ती किती येते 360 आहे. वर्तुळाच्या सगळ्या कंसांची बेरीज 360 येते म्हणजेच x प्लस x प्लस x 360. 3x इज इक्वल टू 360. x इज इक्वल टू हा 3 इकडे आणला तर डिवाइड होईल 360 अपॉन 3 इज इक्वल टू 120. म्हणजे हे प्रत्येक आर्क आहेत ते 120 येतील. इथं जे QR, RS आणि QS आहे ते 120 येतील. नाव मेजर ऑफ आर्क QRS बघा आकृतीमध्ये QRS इज इक्वल टू QR प्लस RS असं करता येईल आपल्याला. मेजर ऑफ आर्क QR प्लस RS. QR 120 आहे RS पण 120 आहे दोघांची टोटल केली तर ती 240 येईल. In the figure, chord AB congruent with chord CD.
पहा इथं दोन कॉर्ड दिलेले आहेत, ए बी आणि सी डी या कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि तुम्हाला दाखवायचं आहे प्रूव्ह दॅट आर्क ए सी कॉन्ग्रुएंट विथ आर्क बी डी. हा आर्क ए सी आणि बी डी सारखा दाखवायचा आहे. प्रूफ अतिशय सोपं. आर्क कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड सी डी. ए बी आणि सी डी कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच आर्क ए बी आणि आर्क सी डी कॉन्ग्रुएंट असतील. Congruent chords of the same circle may congruent are, therefore arc AB is equal to arc CD. या जीवा एकरूप आहेत. एकाच वर्तुळातील एकरूप जेव्हा एकरूप कंस तयार करतात म्हणजे ए बी आणि सी डी हे दोन कंस सारखे झाले. आता आपण ह्या आर्क ए बी चा फोड करू. इथं बघा आर्क ए बी इज इक्वल टू आर्क ए सी प्लस बी सी. इथं लिहिले ए बी च्या ऐवजी ए सी प्लस बी सी. तसंच या आर्क सीडी ची फोड करू बी सी प्लस बी डी. सीडी ची जर फोड केली तर आकृतीमध्ये बघा बी सी प्लस बी डी. या दोन्ही बाजूचे आर्क बी सी जर कॅन्सल झाले तर आपल्याला उरेल आर्क ए सी इज इक्वल टू आर्क बी डी. दॅट मीन्स आर्क ए सी कॉन्ग्रुएंट विथ आर्क बी डी हे आपल्याला दाखवता येईल. इथं हा 3.3 संपतोय. उद्या मी त्याच्या पुढचं घेईल. तोपर्यंत ही सगळी गणितं लिहून घ्या. Till then, take care. Goodbye. Have a nice day.